इंटेरियर अँगल टेस्ट, हे की नाही, ही काल पाहिली होती. आज जी पाहायची आपल्याला नंतर अल्टरनेट अँगल टेस्ट. कोणती आहे? अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट आहे सेकंड नंबरची. आता अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये काय असतं बघा, सेंटेन्स दिलेलं, इफ a pair of alternate angles formed by transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. Then two lines are parallel. हे अल्टरनेट अँगलची जी टेस्ट आहे ते आज आपण आता बघणार आहोत. ते प्रूव्ह करा म्हणून पण आहे तुम्हाला अल्टरनेट अँगल टेस्ट. ते तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रूव्ह करा म्हणून बी असं बघा. अल्टरनेट अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट. काय अल्टरनेट अँगल टेस्ट? इफ अ पेयर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म, अ पेयर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. काय म्हणते बघा, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स. जर टू लाईन्स असतील, हे की नाही, आणि या टू लाईन्सला एक जर ट्रान्सव्हर्सल असेल आणि ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केल्याच्या नंतर टू लाईन्स इज अ कॉन्ग्रंट. जे अल्टरनेट अँगलचे जे फॉर्म तयार होणार आहेत, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रंट असेल, देन द टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट आहेत असं सांगितलं जातंय. आणि हे दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील, देन द टू लाईन्स आर पॅरलल. तर त्या दोन लाईन्स काय असतात? पॅरलल असतात. ठीक आहे. मग आता बघूया त्याचा जो थेरम आहे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. बघा, पहिल्यांदा यल आणि यम नाव देऊ आपण याला. यल यम, एन ए बी, सॉरी ए अँड सी, आणि हा अँगल आहे बी, ए सी बी. मग आता आपल्याला गिवन मध्ये अगोदर काय लिहावं लागणार बघा, हे थेरम प्रूव्ह करायचं आपल्याला. टेस्ट गिवन मध्ये लिहिणार पहिल्यांदा, लाईन यल इज ट्रान्सव्हर्सल. लाईन यल इज n is transversal. n is transversal of line L and M. Okay. Angle AB, angle A and angle B are congruent. कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत? ए आणि बी, अल्टरनेट अँगल मधले, बरोबर आहे नाही? एवढं गिवन मध्ये झाला. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय बघा. टू प्रूव्ह मध्ये म्हटलंय लाईन यल पॅरलल लाईन एम, लाईन यल पॅरलल लाईन एम, लाईन यल पॅरलल टू लाईन एम. यल ला पॅरलल लाईन एम आपल्याला ही करायची, प्रूव्ह करायची आहे की नाही. आता बघूया प्रूफ. प्रूफ मध्ये काय म्हणताय बघा, टू प्रूव्ह आणि प्रूफ. आता प्रूफ मध्ये आपल्याला पहिल्यांदा अँगल ए आणि सी या दोघांचं रिलेशन दाखवावं लागेल. अँगल ए आणि अँगल सी आर
supplementary because they are linear pairs angle. Angle A plus angle C is equal to 180 degree. Angle A plus angle C is equal to 180 degree because they are linear pair angle. Linear pair angles, and linear pair angle are supplementary. Angle A plus angle C is equal to 180 degree. नंबर 1 दिलं. आता सेकंड मध्ये काय करू, या दोघांचं रिलेशन बघूया. अँगल C प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज इंटेरियर अँगल. किंवा सॉरी तुम्ही असं म्हणू शकता, जे गिवन मध्ये सांगितलंय, गिवन मध्ये काय सांगितलंय बघा बरं. गिवन मध्ये सांगितलंय अँगल A अँड अँगल B आर कॉन्ग्रंट. अँगल A कॉन्ग्रंट अँगल B बाय गिवन. A अँड B आर कॉन्ग्रंट. मग आता इथे A प्लस C होता. आता या ठिकाणी काय आलं, अँगल A कॉन्ग्रंट अँगल B, म्हणजे A चं मेजर जे आहे ते B च्या मेजर एवढं आहे असं आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, गिवन मध्ये दिलंय. मग आपण त्याला असं म्हणू शकतो, जसं अँगल A प्लस C होता, देअरफॉर A च्या जागेवर काय घेऊ आपण, B घेऊ. अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. काय चेंजेस केला, या A च्या जागेवर काय घेतला, B घेतला. बट अँगल B अँड C आर इंटेरियर अँगल. अँगल B जो हा A होता, या A च्या जागेवर काय घेतलं, B घेतला. मग आता B आणि C टू अँगल्स आर 180 झाले. बट अँगल B अँड अँगल C आर इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स, आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. जर इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी होत असतील, देज लाईन L पॅरलल लाईन M. म्हणजे L ला पॅरलल कोणती झाली, मग लाईन L पॅरलल टू लाईन M. आणि इथं आपल्याला म्हणावं लागेल प्रॉपर्टीज ऑफ, कोणत्या प्रॉपर्टीज नुसार झाली, इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट नुसार ते काय झालंय, प्रूव्ह झालंय. किंवा द प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड इज अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ द पॅरलल लाईन्स. मग या ठिकाणी ही जी इंटेरियर अँगल रिजन आलंय की नाही, परंतु आपण अल्टरनेट अँगल प्रूव्ह केलंय ना. सॉरी, याला आपण आज काय म्हणणार, मग अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजे या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट होईल. बघा, अल्टरनेट अँगल टेस्ट जो आपल्याला प्रूव्ह करायला सांगितला होता, तो कसा प्रूव्ह होतोय बघा. परत एकदा सांगतो, अल्टरनेट अँगल टेस्ट. पहिल्यांदा काय करायचं, एक मिनिट इकडे बघा, डायग्राम मध्ये सांगतो. पहिल्यांदा काय करायचं, हे दोन अँगल दाखवायचे. हे दोन्ही अँगल काय दाखवायचे, लिनियर पेयर्स अँगल. आणि लिनियर पेयर्स अँगल आर सप्लिमेंटरी. पुन्हा गिवन मध्ये काय म्हटलं, A प्लस C आलं की A अँड B आर कॉन्ग्रंट. A अँड B आर कॉन्ग्रंट. मग A च्या जागेवर काय ठेवलं, B ठेवलं. B प्लस C इज इक्वल टू 180. मग हे दोघं जर 180 येत असतील, बट देज अँगल आर इंटेरियर अँगल. मग इंटेरियर अँगलची जर PS 180 येत असेल, डेफिनेट टू लाईन्स आर पॅरलल. मग लाईन L पॅरलल टू लाईन M. आणि कोणती टेस्ट, मग अल्टरनेट अँगल टेस्ट. कोणत्या टेस्टने ते पॅरलल आहेत प्रूव्ह केले आपण, अल्टरनेट अँगल टेस्टने आपण काय केलंय, प्रूव्ह केले. कळालं का अल्टरनेट अँगल टेस्ट काय असते ते, एखाद्यास प्रूव्ह करा म्हणून येईल. म्हणजे एक लक्षात ठेवा की बा टेस्ट का वापरली आहे, कशामुळे टेस्ट घेतलंय बरं, प्रॉपर्टीज नुसार चालत नाही का. एक लक्षात ठेवा, प्रॉपर्टीजनं कसं चालतं, टू लाईन्स पॅरलल असेल, वन ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल तयार होतात, है की नाही. मग त्या अँगलला प्रॉपर्टीज वापरली जाते. आणि आता अँगलवरून जर लाईन पॅरलल दाखवायचे असतील तर त्यावेळेस टेस्ट वापरली जाते. काय वापरली जाते, टेस्ट. म्हणजे टेस्ट कधी वापरतात कळालं का, पॅरलल लाईन आपल्याला आहेत हे प्रूव्ह करायचंय. कशावरून, अँगलवरून. जर अँगलवरून लाईन प्रूव्ह करायच्या असतील तर टेस्ट वापरायची, आणि जर लाईन पॅरलल असतील आणि अँगल जर तुम्हाला प्रूव्ह करायचे असेल तर त्या ठिकाणी अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टीज, आहे की नाही. जर आपण करस्पॉन्डिंग अँगल वगैरे, प्रॉपर्टीज ऑफ अँगल. आणि इथं काय आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट. कळाली, अल्टरनेट अँगल टेस्ट. आता आपण बघूया 3 नंबरची जी टेस्ट होती ती म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कोणती टेस्ट बघायची आपल्याला आता, करस्पॉन्डिंग अँगल. सेम याच्यासारखीच आहे बघा, काही चेंजेस नाही.
करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता याच्यात सेंटेन्स तेच राहणार बघा. बघा काय, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेटच्या ऐवजी काय येणार, करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल of two lines is congruent, then the two lines are parallel. म्हणजे फक्त काय चेंजेस करायचे तुम्हाला, की अल्टरनेटच्या ऐवजी काय येणार, करस्पॉन्डिंग येणार, बस एवढाच. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे झेडच्या स्वरूपात असत नाहीत, तर करस्पॉन्डिंग अँगल हा कॉर्नर ते हा कॉर्नर या स्वरूपामध्ये असतं, आहे की नाही. मग आपल्याला आता करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट प्रूव्ह करून बघायची आहे. मग बघा आता थोडेसे नावं चेंजेस करावं लागतील आपल्याला, आहे की नाही. जो ए आहे तो बी इथंच ठेवा, सी इथंच ठेवा. इथं सी होता का नाही, इथं बी होता, ए इकडं होता, आता ए इथं घ्या. करस्पॉन्डिंग मग अल्टरनेट होता म्हणून झेडच्या स्वरूपात ए इकडं, फक्त एची जागा काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. आता परत गिवन मध्ये जे आहे तेच राहणार. गिवन मध्ये काय म्हणणार तुम्ही, लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड एम, अँगल ए and B are congruent. आता A and B are congruent हे इथं असणार आहे, बरोबर आहे का. तर करस्पॉन्डिंग अँगल बघा ना, हा इथला अँगल A असला इथं B, जर इथं असता तर हे झेडच्या स्वरूपात होता, मग आपण याचे चेंजेस केले, कॉन्ग्रुएंट असायचे ते. मग टू प्रूव्ह तर तेच करायचे, लाईन L पॅरलल टू लाईन M, फक्त टेस्ट बदलणार आहे. मग काय म्हणता येईल, अँगल A प्लस C, तेच रिझन राहणार, अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 बिकॉज दे आर linear pairs angle, linear pairs angle, okay. Angle A plus C is equal to 180. But angle A and B are congruent, A and B are congruent. कुठे सांगितलंय, गिवन मध्ये सांगितलंय A and B are congruent. मग but angle B plus C, मग आपण काय चेंजेस केला, इथं जो A होता A च्या जागेवर काय ठेवला आपण, B ठेवला, B plus C is equal to 180. But angle B and C are interior angle. मग लाईन एल पॅरलल टू लाईन एम, मग इथं अल्टरनेट अँगल टेस्टच्या ऐवजी काय टेस्ट येणार, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट येणार. म्हणजे एक लक्षात ठेवा, या दोन्हीमध्ये फक्त दोन वाक्याचा चेंजेस आहे, एक म्हणजे इथला करस्पॉन्डिंग आणि प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. टेस्ट ओके. म्हणजे एक लक्षात ठेवा, एकच परफेक्ट लक्षात ठेवा, एक तर अल्टरनेट किंवा करस्पॉन्डिंग. ज्याला सिक्वेन्स परफेक्ट कळतो कसा चेंजेस करायचा आहे, त्याला हे थेरम अवघड जाणार नाहीत किंवा अवघड वाटणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करताना फक्त लाईन पॅरलल आहेत हेच सॉल्व करायच्यात, फक्त टेस्ट वेगळ्या आहे ना. परीक्षेत तुम्हाला एखाद्या म्हणतील सॉल्व बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनं प्रूव्ह करून दाखवा, किंवा अल्टरनेट अँगल टेस्टनं प्रूव्ह करून दाखवा, टू लाईन्स आर पॅरलल आहेत म्हणून, है की नाही. मग ज्या पद्धतीने जर तुम्हाला विचारलं असेल करस्पॉन्डिंग अँगलनं, तर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल टेस्टच वापरावं लागेल. आणि जर अल्टरनेट अँगल टेस्टनं म्हणलं असेल तर अल्टरनेट अँगल टेस्ट वापरावी लागणार आहे. ठीक आहे, बाकी काही अडचण. आता त्यामध्ये इंटेरियर अँगलची टेस्ट ही जी आहे ना, फक्त तुम्हाला माहीत असावी, ते तुम्हाला प्रूव्ह करा म्हणून येणार नाही. फक्त दोन टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या दिवस प्रूव्ह करा म्हणून येऊ शकतात थेरममध्ये, करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट. पण क्वेश्चन सॉल्व करताना बघा, तुम्हाला ज्यावेळेस यावर आधारित क्वेश्चन सॉल्व करायचे त्यावेळेस तीनही प्रॉपर्टीच्या टेस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तीन टेस्ट लक्षात ठेवा. तीन टेस्ट कोणत्या, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट अँड इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट. ओके, या तीन टेस्ट तुम्ही काय करा, लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. कळालं का हे, टेस्ट कळाल्या. तीन टेस्ट आहेत. हे सेंटेन्स जरी पार्ट नसला तरी चालतंय, हे फक्त त्याचा जो प्रॉपर्टीज आहे की नाही, अँगल टेस्ट कशा प्रूव्ह करावं लागतात तेवढं मात्र लक्षात ठेवा. सोपा भागही काही अवघड नाही, यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे असतात. जो अँगलची प्रॉपर्टीज आहे की नाही, प्रॉपर्टीजच्या अपोजिट टेस्ट असतात. आता आपण याच्या अगोदर प्रॉपर्टीज ऑफ अँगल बघितल्या, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टीज काय, अल्टरनेट अँगलची काय आहे की नाही. तसं टेस्ट जे आहेत त्या टेस्ट म्हणजे त्याच प्रॉपर्टीच्या अपोजिट असतात, फक्त त्याला टेस्ट म्हटलं जाते. टेस्ट म्हटलं की डेफिनेट एवढं येणार म्हणायचं की टेस्ट आली याचा अर्थ तुम्हाला पॅरलल लाईन ह्या प्रूव्ह करायच्या, अँगल दिलेले आहेत आणि लाईन पॅरलल प्रूव्ह करायच्या. आणि जर लाईन पॅरलल जर क्वेश्चन मध्ये दिला असेल तर याचा अर्थ प्रॉपर्टीज ऑफ अँगल, अँगलची प्रॉपर्टीज वापरून तुम्हाला प्रूव्ह करायचं किंवा सॉल्व करायचं आहे. आणि क्वेश्चन मध्ये जर
अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले असतील तर याचा अर्थ तुम्हाला लाईन पॅरलल आहेत प्रूव्ह करायच्यात आणि लाईन पॅरलल प्रूव्ह केल्या की त्याचं रिझन येणार टेस्ट आहे की नाही. मग अल्टरनेट असेल, करस्पॉन्डिंग असेल किंवा इंटेरियर असेल. चालतंय. बघूया प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे बघा, M and N 2 लाईन्स दाखवल्यात. पॅरलल आहेत का नाही काय माहित नाही आपल्याला, अजून सांगितलंय क्वेश्चन मध्ये. बघू, मी काही क्वेश्चन बघितलं नाही अजून. L and M आणि N is a transversal. M N L ट्रान्सव्हर्सल आहे. पॅरलल आहेत का नाही ते प्रूव्ह करा म्हटलं, जस्टिफाय करा म्हटलं. M and N, M and N लाईन इज अ L. हे दोन अँगल दिले आहेत X and Y, X and Y. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय आहे. इन द फिगर y is equal to 108, y is equal to 108 degree and x is equal to 71 degree का 71 are the lines M and N are parallel. जस्टिफाय करा म्हटलंय. आता एक लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला वापरता येते जर इफ अँगल x प्लस वाय इज इक्वल टू 108. इफ बघा आता हे आपल्याला प्रूव्ह करा म्हटलंय की लाईन्स पॅरलल आहेत की नाहीत. मग आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, जर आता इफ देनच्या स्वरूपात वापरावं लागेल. आपण काय म्हणू, समजा इफ x प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री असेल, देन two lines are parallel. जर x plus y is equal to 180 degree असेल, then two lines are parallel. किंवा then M and N are parallel किंवा two lines are parallel. मग बघूयात आपण x आणि y येतं का ते. मग x plus y is equal, x किती आहे 71 प्लस 108. x प्लस y किती आला मग 7 प्लस 1 8 प्लस 1 9 179. म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 179. म्हणजे या ठिकाणी x प्लस y इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. x प्लस y इज इक्वल टू नॉट इक्वल टू 180 डिग्री. देयरफॉर लाइन M and N are not parallel. हे पॅरलल आहेत का, नाही आहेत. का पॅरलल नाहीत, जर x प्लस वाय हे इंटेरियर अँगल आहेत. इंटेरियर अँगल होऊ शकतात ते दोन्ही. जर इंटेरियर x प्लस वाय इज इक्वल टू 180 इंटेरियर अँगल, देन टू लाईन्स आर पॅरलल. जर दोघांची बेरीज 180 आली असती तर, परंतु दोघांची बेरीज किती येते 179. म्हणजे एक कमी पडताय, म्हणजे x प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180. देयरफॉर लाईन M and N आर नॉट पॅरलल. जर त्या दोघांची बेरीज 180 अंश आली असती तर देज टू लाईन्स आर पॅरलल. आणि विच टेस्ट, इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट ना पॅरलल झाले असतात, पण त्यांची बेरीज जर 180 अंश येत नाही, म्हणून त्या दोन लाईन्स काय नाही आहेत, पॅरलल नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 2. त्यातला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2.2 मधला, तो बघूया. सेकंड नंबर, जस्टिफाय करा म्हटलं होतं म्हणून आपल्याला थोडं एक्सप्लेन जास्त करावं लागलं. बघूया चला काय क्वेश्चन आहे. LMN
ए बी, इकडं ए आहे, इकडचा बी आहे. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते बघा. क्वेश्चन नंबर 2, इन द फिगर इफ अँगल ए congruent angle B, A congruent angle B, then prove that. To prove काय प्रूव्ह करायचं आहे. लाईन L पॅरलल लाईन M, L ला M पॅरलल प्रूव्ह करायचं आहे. आता एक लक्षात ठेवा, A and B are congruent म्हणताय, अँगल A and B are congruent, then prove that line L parallel to line M. मग आता या ठिकाणी आपल्याला याच्यावरून प्रूव्ह करायचं म्हटल्यावर इथं आपल्याला एखादा अँगल घ्यावा लागेल. आता एक लक्षात ठेवा, जर तुम्ही झेडच्या स्वरूपात जर अँगल म्हटलात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, हे बघा हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल होऊ शकतात आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रंट. मग या ठिकाणी टू लाईन्स आर पॅरलल जर केल्या तर विच अँगल आर पॅरलल, कोणत्या यानं काय होऊ शकतात, त्या पॅरलल होऊ शकतात म्हटलं आहे की नाही. मग तुम्हाला एक करता येईल, अगोदर काय करा, हा अँगल आणि इथे एक अँगल घ्या, हे दोन काय होणार मग लिनियर पेअर्स, तरी पण तो घेता येत नाही. मग एक काम करा, वाटलं तर याला व्हर्टिकली अपोजिट अँगलनं घ्यायचा आणि पुन्हा करस्पॉन्डिंग अँगल. मग करस्पॉन्डिंग अँगलला आपण त्याला काय म्हणू शकतो, कॉन्ग्रंट म्हणू शकतो, आहे की नाही. मग आपल्याला त्यांनी सांगितलंच काय, प्रूव्ह दॅट लाईन L पॅरलल टू लाईन M. मग आता ह्या दोन अँगलला आपल्याला पॅरलल दाखवायचे. मग तुम्ही एक काम करू शकता ना रे, या ठिकाणी अल्टरनेट अँगलची जी टेस्ट आहे की नाही, पण त्यामध्ये एक्सटेरियर घ्यावं लागतील, इंटेरियर नाही, एक्सटेरियर अँगल टेस्ट. आता ही एक्सटेरियर अँगल आर कॉन्ग्रंट आणि ए अँड बी तर ऑलरेडी कॉन्ग्रंटच म्हणताय, त्याने गिव्हनमध्येच सांगितलंय. मग या ठिकाणी कोणती टेस्ट वापरावं लागेल आपल्याला, म्हणजे त्यानुसार इंटेरियर अँगल टेस्टनं पॅरलल होतात, करस्पॉन्डिंग अँगलनं होतात की अल्टरनेट अँगल होतात. बरं बघूया, चला प्रूफमध्ये बघूया. काय करू आपण, इथे एखादा अँगल घेऊया, सी अँगल घेऊया. ओके, प्रूफमध्ये लेट अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि एक लक्षात ठेवा, व्हर्टिकली अपोजिट अँगल काय पॅरलल लाईन मध्येच आणि ट्रान्स पॅरलल लाईन असल्या तरच व्हर्टिकल अपोजिट अँगल होतात का, नाही, इन टू च साईन आलं, व्हर्टिकल अँगल व्हर्टिकल अपोजिट अँगल तयार झाले. ठीक आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी, नंबर 1 दिला. गिवन मध्ये काय सांगितलं, अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी बाय गिवन. बघा आता अँगल ए सी कॉन्ग्रंट झाला, ए कॉन्ग्रंट टू बी. मग आता आपण याला काय करूया, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, गिवनला सेकंड नंबर दिला. एक मिनिट इकडे बघा, मी इथे एक अँगल सी अँगल कन्सिडर केला आणि ते दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवले. हे दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट. पुन्हा गिवन मध्ये म्हटलं ए अँड बी आर कॉन्ग्रंट, ए अँड बी आर कॉन्ग्रंट. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 1 व 2 वरून आपण काय म्हणू शकतो, अँगल बी अँड अँगल सी आर कॉन्ग्रंट. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड सेकंड वरून काय म्हणता येईल, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल बी, बट अँगल बी अँड अँगल सी आर करस्पॉन्डिंग अँगल. C and B are corresponding angle. Therefore, line L parallel line M. कोणत्या टेस्ट नुसार सांगा, corresponding angle test. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार काय झालं, त्या लाईन पॅरलल झाल्या. ठीक आहे, कळालं. म्हणजे या ठिकाणी हे दोन दिलते, याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल घेतला, ही अँगल आणि सी फर्स्ट अँड सेकंड वरून कॉन्ग्रंट झाले, बट अँगल बी अँड सी आर करस्पॉन्डिंग अँगल अँड करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणून आपण त्या ठिकाणी काय म्हटलं, मग टू लाईन्स आर पॅरलल. ज्या याच्यानुसार हे अँगल तयार होत असेल पेयर्स, ती टेस्ट लिहायची. कोणती, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, ती तयार झाली. ठीक आहे, बाकी काय अडचण आता, म्हणजे या ठिकाणी 2 थेरम आणि 2 जे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणचे, आहे की नाही,
ते या ठिकाणी आपण काय केले, सॉल्व करून दाखवले. तर त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 आणि 4, 5, 6 जे आहेत ते आपण आता काय करू, पुढचे क्वेश्चन उद्याला घेऊया. चालतंय. हे 2 क्वेश्चन आणि ते टेस्ट 2 मात्र व्यवस्थित बघा. चालतंय. बाकीचं आता आपण उद्याला घेऊया.